आई, मी माझे थोडे पैसे साठवलेत, पण आता मला कळत नाहीये की मी त्याचं बचत करू की स्टॉक मार्केटमध्ये गुंतवू. जरा मदत कर ना. मीरा, बचत आणि गुंतवणूक या दोन्ही महत्त्वाच्या आहेत, पण दोघांचेही उद्देश वेगवेगळे आहेत. मी तुला यातला फरक समजवते. बचत म्हणजे काय, तर बचत म्हणजे पैसे अल्पकालीन उद्दिष्टांसाठी किंवा आपत्कालीन परिस्थितीसाठी सुरक्षित ठेवणे, सामान्यतः बँकेत किंवा सुरक्षित ठिकाणी. उदाहरण द्यायचं झालं तर कार खरेदीसाठी बचत खात्यात पैसे ठेवणे. आता याचा उद्देश काय, तर आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करणे आणि रोख रक्कम त्वरित उपलब्ध ठेवणे. याचं वैशिष्ट्य काय, तर कमी जोखीम पण कमी परतावा. कमी व्याजदरामुळे पैसे हळूहळू वाढतात. गुंतवणूक म्हणजे काय, तर गुंतवणूक म्हणजे स्टॉक्स, बॉन्ड्स किंवा म्युच्युअल फंडसारख्या मालमत्तेमध्ये पैशांची गुंतवणूक करणे, जेणेकरून कालांतराने जास्त परतावा मिळेल. उदाहरणार्थ कंपनीचे शेअर्स खरेदी करणे, जे त्यांची किंमत वाढवल्यावर नफा मिळवून देतात. याचा उद्देश म्हणजे उच्च शिक्षण, घर खरेदी किंवा निवृत्तीसारख्या दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी. याचं वैशिष्ट्य काय, तर अधिक जोखीम पण जास्त परताव्याची संधी. चक्रवाढ आणि बाजारवाढीमुळे पैसे जलद गतीने वाढतात. बचत आणि गुंतवणुकीतला फरक काय आहे, तर जोखीम. बचत ही कमी जोखमीची आहे किंवा त्यात जोखीम नाही. गुंतवणूक बाजारातील चढ उतारांमुळे जास्त जोखीम. परतावा बचतीवर कमी व्याज मिळतं, गुंतवणुकीत दीर्घकालीन परतावा अधिक मिळतो. तरलता बचत पैसे सहज उपलब्ध होतात आणि गुंतवणूक मालमत्तांना रोख रकमेतील रूपांतर करण्यास वेळ लागू शकतो. याचं उद्दिष्ट काय आहे, बचतीचं उद्दिष्ट आपत्कालीन परिस्थिती आणि अल्पकालीन उद्दिष्टांचा आदर्श. गुंतवणूक दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी आणि संपत्ती निर्माण करण्यासाठी. कधी बचत करावी आणि गुंतवणूक कधी करावी, तर बचतीपासून सुरुवात करायची. प्रथम आपत्कालीन निधी तयार करायचा. शालेय फी किंवा प्रवास यांसारख्या तात्काळ गरजांसाठी बचत करायची. गुंतवणूक कधी करायची, तर पुरेशी बचत झाल्यावर गुंतवणूक करायची. उच्च शिक्षण किंवा निवृत्ती यांसारख्या दीर्घकालीन उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करायचं. धन्यवाद आई. आता मला कधी बचत करायची आहे आणि कधी गुंतवणूक करायची हे मला समजलंय. खूप छान मीरा. बचत आणि गुंतवणूक यातील योग्य संतुलन तुला आर्थिक सुरक्षितता आणि प्रगती मिळवून देईल. मी आता बचत खातं उघडण्याबद्दल आणि म्युच्युअल फंडबद्दल माहिती घेते. अतिशय उत्तम कल्पना.